नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. राधे राधे. राधे राधे. माझं नाव सत्यनारायण मंत्री. मी आयुर्वेदिकचं काम करतोय. यांचं नाव विचारू, यांना काय त्रास होता, यांचं शरीर फार जाड आहे आणि यांना काय त्रास होता विचारू. तुमचं नाव सांगा. माझं नाव रमेश बाळासाहेब शिंदे. मला सांगा तुम्हाला काय त्रास होता. मला गुडघ्याचा त्रास होता, एक या डाव्या पायाचा, डाव्या सायटिकास. सायटिकाचा प्रॉब्लेम. सायटिकाचा प्रॉब्लेम होता. किती दिवसानं. एक 6 महिने झालं. बरं. काही गोळ्या औषध दवाखाने. तर यांच्याकडं मी यांचा बोर्ड वाचून यांच्याकडे आलो. आयुर्वेदिकचा आलो. बरं. याने मला सल्ला योग्य दिला, त्याच्याप्रमाणे औषध मी घेतले. तर अख्ख्या 15 दिवसामध्ये माझा जिथं जास्त भयंकर त्रास होता तिथं माझा त्रास कमी झालेला आहे. फक्त वरल्या बाजूला थोडा त्रास राहिलेला आहे. 15 दिवस झाले. 15 दिवसात. पण मला सांगा, तुम्हाला ही 6 महिन्यानं काय त्रास होता आणि त्याच्यासाठी काही गोळ्या औषध दवाखान्यात घेतले होते. 6 महिन्यामध्ये मी बऱ्याच पेन किलर, बऱ्याच डॉक्टरला दाखवले. एमडी डॉक्टरला दाखवलं, सगळ्याला ऑर्थो MD दाखविले, लातूर, आंबेजोगाई सगळे नवाजलेले डॉक्टर दाखविले. त्यांनी पेन किलर शिवाय काही दिलं नाही. मला सकाळी एक पेन किलर आणि संध्याकाळी एक पेन किलर खावी लागायची, तरच मला चालता येत होतं. संडासला बसायत नव्हतं. मी उभाट्या संडास करायचो. आता थोडा वागतोय पाय माझा. म्हणजे संडासला सुद्धा बसता येत नव्हतं आणि नव्हतं. उभारून संडास करायची पाळी आलती तुम्हाला. करतच होतो, पाळी काय करत होतो. क्या बात आहे. आता म्हणजे फरक पडला. एवढे त्रस्त होतो. एवढा मग आता माझ्या आयुर्वेदिकनं काय फरक पडला. फरक पडला डबल. त्याच्यामुळे चालू लिहायला. पण काय फरक पडला. आता बेस्ट एकदम चांगला झाला. फक्त थोडा त्रास राहिला माझा. बरोबर. मला वाटतं ह्या महिना 1.5 महिन्यामध्ये माझा पूर्ण त्रास कमी होईल. बरोबर. मग आता जे नसात आणलेल्या होत्या, संडासला बसता येत नव्हतं, आता त्याच्यामध्ये काय फरक पडला. त्याच्यामध्ये बरंच फरक झाला. आता नसा एकदम ढिल्ल्या झाल्या, पाय वागतो. पहिलं पाय मुडपत नव्हता. जास्त मोडपत नव्हता. मोडपेला तर ते गुडघ्याच्या खाली असं लाईटचा शॉक मारल्यासारखं मारत होतं आणि डोळ्याला पाणी येत होतं. अरे बाप. म्हणजे एवढी तकलीफ होती. बरोबर आहे. आणि गुडघा दुखणं आणि नसात आणि त्याच्यामुळे संडासला बसता येत नव्हतं. संडासला बसायचं नव्हतं. आता पोट साफ होत नव्हतं. पेट साफा तो हरकुचे रोग दफा, पण पोट पण साफ होत नव्हतं. आणि शरीर तुमचं वजन किती आहे. माझं वजन आता 92 किलो आहे. 92 किलो वजन आहे. मग ह्या 15 दिवसात तुम्हाला माझ्या आयुर्वेदिकचा काय अनुभव आहे. या 15 दिवसामध्ये मी एकदम फ्रेश पैकी राहायला लागलो. म्हणजे चेहरा ऑटोमॅटिकच फ्रेश झालो. चेहऱ्यावर रोषणाई सुद्धा दिसायला. लवकर उठणे. तर पहिला 8 वाजेपर्यंत उठत नव्हतो. बरोबर. लवकर उठतो आता. बरोबर. जरा फिरायला जातो, थोडं फिरतो. जास्त फिरायला पण चालू केलं. थोडं. हो बरोबर आहे. 92 किलो वजन आहे, पण आता शरीर हलकं वाटायला. हलकं वाटायला. नसा मोकळ्या झाले वाटायला. नसा मोकळ्या. पण थोडा बहुत राहिला त्रास. 15 दिवस झाले ना. म्हणजे तुम्हाला एक अनुभव आला. 6 महिन्याचा त्रास, एवढे पैसे घातले, पण आपल्या आयुर्वेदिकनं 15 दिवसात फरक. बरोबर. धन्यवाद. नमस्कार.